शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळिंब पिकातील मावा किडीचे नियंत्रण कसे करावे तसेच त्यासाठी कोणती फवारणी करावी तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डाळिंब पिकातील मावा ॲफिड्स नियंत्रणासाठी अधिक सखोल आणि तांत्रिक माहिती जर आपण बघितली तर मावा हा दिसायला छोटा असला तरी तो गुळवा किंवा हनीड्यू उत्सर्जित करतो, ज्यामुळे बागेत काळी बुरशी वाढते आणि झाडाचे प्रकाशसंश्लेषण थांबते. पर्यायी झाडात अन्न निर्मिती थांबते व झाडातील क्रिया ह्या बंद पडतात. तर आपण मावा कीड व त्यावरील उपाय बघूयात. 1. मावा किडीचे जीवनचक्र आणि ओळख. जर आपण बघितली तर ओळख हे कीटक पिवळसर, हिरवट किंवा काळपट रंगाचे असतात. ते समूहाने कॉलनीजमध्ये कोवळ्या शेंड्यांवर आणि पानांच्या मागे राहतात. प्रसार मावा कीड हवेद्वारे किंवा मुंग्यांमार्फत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पसरते. मुंग्या ह्या किडीने सोडलेला गोड पदार्थ खाण्यासाठी येतात आणि बदल्यात माव्याचे संरक्षण करतात. त्यामुळे बागेतील मुंग्यांचे नियंत्रण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 2. एकात्मिक कीड व्यवस्थापन धोरण. एकात्मिक कीड नियंत्रणात आपण 3 प्रकारे नियंत्रण करू शकतो. त्यामध्ये मशागत आणि भौतिक उपाय. पाणी व्यवस्थापन. झाडाला पाण्याचा ताण पडू देऊ नका. ताण पडलेल्या झाडावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव लवकर होतो. आंतरपीक. बागेच्या कडेला मका किंवा झेंडूची लागवड करा. हे ट्रॅप क्रॉप म्हणून काम करतात. त्यामुळे मावाही आकर्षित होते व आपला प्रादुर्भाव कमी होतो. जैविक आणि वनस्पतीजन्य उपाय म्हणजेच बायोलॉजिकल कंट्रोल. वर्टिसिलियम लेकानी हे एक उपयुक्त बुरशीजन्य कीटकनाशक आहे. 5 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास ही बुरशी माव्याच्या शरीरावर वाढते आणि त्याला मारते. हे ढगाळ वातावरणात जास्त प्रभावी ठरते. दशपर्णी अर्क. जर तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल तर 10-15 दिवसांच्या अंतराने दशपर्णी अर्काची फवारणी अत्यंत प्रभावी ठरते. प्रगत रासायनिक उपाय. ॲडव्हान्स्ड केमिकल सोल्युशन्स. जर कीड नियंत्रणाबाहेर जात असेल तर खालीलपैकी नवीन पिढीतील कीटकनाशकांचा विचार करा. ॲफिडोपायरोपेन 50 ग्राम प्रति लिटर DC. BASF कंपनीचे सेफिना हे अतिशय प्रभावी असून माव्याचे तोंडाचे स्नायू अर्धांगवायू करते, ज्यामुळे कीड अन्न खाणे बंद करते. प्रमाण 1 मिली प्रति लिटर. स्पायरोटेट्रामॅट 15.31% OD. बायर कंपनीचे मोव्हेंटो OD हे सिस्टेमिक कीटकनाशक आहे जे झाडाच्या रसात मिसळते. पानांच्या मागे लपलेल्या किडींना मारण्यासाठी हे उत्तम आहे. प्रमाण 1.5 ते 2 मिली प्रति लिटर. 3. फवारणीची योग्य पद्धती. स्टिकरचा वापर. डाळिंबाची पाने मेणासारखी म्हणजेच वॅक्सी असतात, त्यामुळे औषध नीट पानावर टिकावे यासाठी चांगल्या दर्जाचे सिलिकॉन बेस्ड स्टिकर औषधात नक्की मिसळा. पाण्याचा pH. फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा सामू 6.5 ते 7च्या दरम्यान असावा. पाणी जास्त क्षारयुक्त असेल तर औषधाची तीव्रता कमी होते. नोझल निवड. रसशोषक किडीसाठी पोकळ शंकू नोझल वापरा, जेणेकरून बारीक तुषार पानांच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील. 4. मुंग्यांचे नियंत्रण. जर बागेत मुंग्या असतील तर झाडाच्या खोडाला जमिनीपासून 1 फूट उंचावर ग्रीस किंवा काळा चिकटपट्टा लावल्यास मुंग्या वर चढणार नाहीत आणि माव्याचा प्रसार थांबेल. तर ह्या काही थोड्या उपाययोजना मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितल्या. तर तुम्हाला आवडली असेल माहिती तर कमेंट करून नक्की सांगा. तुमची बाग सध्या कोणत्या अवस्थेत आहे? उदाहरणार्थ मृगबहार, हस्तबहार की नवीन लागवड? त्यानुसार मी तुम्हाला अधिक अचूक वेळापत्रक देऊ शकेन. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.